मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत महाविकास आघाडीचे उमेदवार जे काँग्रेस पक्षातून पंजा या चिन्हावर उभे आहेत, आपल्या सर्वांचे लाडके कार्यकर्ते व या परिसराचे भावी आमदार माझे मित्र बंटी शेळके यांच्या प्रचारानिमित्त ही कॉर्नर सभा या ठिकाणी आपण सर्वजण घेत आहोत। आणि या कॉर्नर सभेसाठी इथे उपस्थित असणारे सर्व पक्षाचे मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व या सभेसाठी उपस्थित असणारे सर्व निष्ठावंत सामान्य कुटुंबातले कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, ही जी लढाई आहे, ही लढाई तुम्ही विरुद्ध पैशावाल्यांच्या विरोधातली ही लढाई आहे। बंटी भाऊ इथं जे बोलले ते तुमच्या सगळ्यांच्या अडचणी आहेत। तुमचा आवाज म्हणून बंटी भाऊ तिथं आजपर्यंत लढत आलेले आहेत। सत्ता असली काय नसली काय, तुमच्या घरापर्यंत बंटी भाऊ पोहोचलेले आहेत, तुमच्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि त्या अडचणी प्रामाणिकपणे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सोडवलेल्या आहेत। पण आंदोलन किती वर्ष करायचे, किती दिवस आंदोलन करायचं, हे आपण सुद्धा तिथं कुठेतरी ठरवून घेतलं पाहिजे। आणि हा आपल्यातला कार्यकर्ता गेल्या वेळेस फक्त 2000 तिथं पराजित झालेला आहे। त्यामुळे यावेळेस आपल्या या सामाजिक कार्यकर्त्याला, आमच्या मित्राला बंटी शेळकेला कमीत कमी 30 ते 40 हजार लीडली आपल्या सर्वांना निवडून द्यायचं। जे काय भाषण बंटी भाऊंनी इथं केलं त्याच्यामध्ये श्रीमंताचा विषय कुठेही नव्हता, सर्वसामान्य लोकांचा होता, संविधानाचा होता, विचाराचा होता। आणि मग तोच विचार आपल्या सर्वांना समजून घेऊन त्या ठिकाणी त्या विचाराला ताकद द्यावी लागते। असं म्हणलं जातं की निवडणूक पैशावर लढली जाते, पैसा असेल तर उमेदवार निवडून येतो। माझं मत आहे असं कुठं काही लिहिलेलं नाही। जर सामान्य लोक एखाद्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले तर लोकशाहीची ताकद, संविधानाची ताकद ही पैशापेक्षा कितीतरी मोठी आहे। लोकसभेच्या इलेक्शन मध्ये असंच काही गुजरात शाही या महाराष्ट्रामध्ये लागू करणाऱ्या गुजरातच्या नेत्यांनी त्या ठिकाणी त्यांना वाटत होतं की या आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन पैसा वाटून तडपशाही करून आपल्याला सत्ता आणता येते असं त्यांना वाटलं। पण महाराष्ट्रातल्या लोकांनी, तुम्ही सर्वांनी दाखवून दिलं की नाही, महाराष्ट्र धर्म, संविधान, चांगले विचार हे आमच्या सर्वांसाठी महत्वाचे। कितीतरी पैसा वाटला तरी आम्ही लोक लोकशाहीच्या बाजूने या महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांनी दाखवून दिलं। 31 खासदार हे आपल्या विचाराचे तिथं निवडून आलेले आहेत। आणि भाजप जो द्वेष निर्माण करतो, भाजपचा विचार दोन समाजामध्ये वाद निर्माण करतो, हिंदू मुस्लिम मध्ये वाद निर्माण करून, ओबीसी मराठा वाद निर्माण करून हा समाज विरुद्ध तो समाज, याच्यावर राजकीय पोळी बाजून जे सत्य देण्याचं स्वप्न त्या ठिकाणी भाजपने ठेवलं होतं, महाराष्ट्राच्या जनतेने म्हणजे तुम्ही सर्वांनी भाजपला 23 खासदारांना 9 खासदारांना लोकसभेमध्ये त्या ठिकाणी आणून दाखवलं। ही तुमच्या सर्वांची ताकद आहे। मगासपासून मी ऐकतोय, सांगितलं जाते इथं या विचाराचं मुख्यालय, मला एवढंच सांगायचंय, अयोध्यामध्ये जेव्हा प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं तिथं लोकार्पण होतं, तिथं जीर्णोद्धार त्या ठिकाणी केला गेला, तिथं सामान्य लोकांना येऊन दिलं नव्हतं, सामान्य लोकांना त्या कार्यक्रमासाठी येऊन दिलं नव्हतं। 3000 सेलिब्रिटी, कोणी पिक्चरवाला असेल, कोणी पैशावाला असेल, ज्याच्याकडे पैसा आहे, जो फेमस आहे, अशा 3000 लोकांना त्या कार्यक्रमाला बोलवलं होतं। या देशाचे जे प्रेसिडेंट आहेत, जे आदिवासी समाजाच्या एक महिला आहेत, त्यांना सुद्धा त्या कार्यक्रमाला बोलवलं नव्हतं। मग तो कार्यक्रम कोणासाठी होता? पैशावाल्यांसाठी होता, जे फेमस आहेत त्यांच्यासाठी होता। आणि मग तिथे सामान्य लोकांना बाहेर उभं केलं होतं।
मग तिथं असणाऱ्या सामान्य लोकांनी ठरवलं की भाजपला वाटतंय की अयोध्या हे भाजपची मक्तेदारी असणारा आणि भाजपचा बालेकिल्ला आहे, तिथं असणाऱ्या स्वाभिमानी आणि सामान्य लोकांनी दाखवून दिलं अयोध्या हे सामान्य लोकांचं तिथं स्थान आहे, सामान्य लोकांचं हेड ऑफिस आहे. त्यामुळे इथं कोणाचंही हेड ऑफिस असलं तरी तुम्हा सर्वांना आता एक संधी मिळाली आहे. अयोध्याच्या लोकांनी सांगितलं भाजपाची मक्तेदारी कुठल्याही मंदिरावर आणि विचारावर नसती, सामान्य लोकांची मक्तेदारी तिथं असती. आणि जे अयोध्याने दाखवून दिलं तेच या मतदारसंघातल्या लोकांना दाखवून द्यायचंय. आणि जेव्हा बंटी शेळके इथून आमदार होणार, जे 100% आमदार होणार, या मतदारसंघाची चर्चा अख्ख्या देशामध्ये झाल्याशिवाय होणार नाही. की एक सामान्य कार्यकर्ता, तुमच्यातला कार्यकर्ता फक्त लोकांच्या हिमतीवर, गरिबांच्या हिमतीवर, सामान्य कार्यकर्त्याच्या हिमतीवर, आज इथं हेडक्वार्टर असताना सुद्धा एका भाजपच्या विचाराचं तिथं फक्त लोकांना विश्वासात घेऊन परिवर्तन घडू शकतो, हे या ठिकाणी आपल्या सर्वांना दाखवायचं का नाही दाखवायचं? लोकांची ताकद पैशापेक्षा जास्त असते, दाखवायचं का नाही दाखवायचं? हा बालेकिल्ला हा तुमचा बालेकिल्ला आहे, हा बालेकिल्ला सामान्य लोकांचा बालेकिल्ला आहे, हा किल्ला हा सामान्य लोकांचा, संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा बालेकिल्ला आहे. हे दाखवण्याची खऱ्या अर्थाने आज वेळ आलेली आहे. अहो यांच्या विरोधात कोण आहे? एक MLC आहेत, विधान परिषदेचे आमदार, 3-3.5 वर्ष त्या व्यक्तीच्या अजून बाकी आहेत. त्यांना कुठला दुसरा उमेदवार मिळाला नाही. ज्या उमेदवाराने इथं चांगलं काम केलं असं म्हणतात भाजपकडनं, त्यांचं तिकीट कापलं असं म्हणतात. अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे या भूमीमध्ये जातीवाद केला गेला की नाही, त्यांना संधी द्यायची नाही, याला संधी देऊन बघू. आणि मग इथं असणाऱ्या लोकांनी आता ठरवायचंय, इथं धर्मवाद आणि जातीवाद चालत नाही, इथं फक्त विचार चालतात. आणि मग अशा पद्धतीने 3-3.5 वर्ष जर ज्या व्यक्तीचे अजून विधान परिषदचे तिथं राहिले असतील, तर मला असं वाटतं की तुम्ही फार हुशार आहात. विधानसभेतून बंटी शेळकेंना संधी देऊ आणि जे विधान परिषद मध्ये आमदार आहेत त्यांना तिथंच असू द्या. म्हणजे या भागाला किती आमदार मिळाले? 2. मग या भागाला 2 आमदार असतील तर विकास सुद्धा कदाचित चांगल्या पद्धतीने होईल. आमचे बंटी शेठ तर 100% विकास करणार. अहो कदाचित मला असं वाटतंय की आमदार झालं इथंच कुठेतरी राहायला येतील, तुमच्यात बसतील. सण असेल, नाहीतर चांगले दिवस, वाईट दिवस, जेव्हा केव्हा तुम्हाला मदत लागते त्या वेळेस हा कार्यकर्ता तुमच्या बरोबर त्या ठिकाणी उपस्थित राहील. त्यामुळे या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने ताकद द्यायची. मी जेव्हा 800 किलोमीटर चाललो, पुण्यावरनं नागपूर पर्यंत मी 800 किलोमीटर चालत आलो. कुठले विषय घेतले होते? तुमचे विषय घेतले होते, सामान्य लोकांचे विषय घेतले, युवा, कष्टकरी, ज्याला आज नोकरी मिळत नाही. तुम्ही सर्वजण जे काय काम करता छोटं मोठं, तुम्ही कमी शिकलेला असाल, पण तुम्ही सर्वांनी काय केलं? तुमच्या मुलाला मुलीला डिग्री घेतली, पोस्ट ग्रॅज्युएट केलं, शिक्षित केलं. पण मला आता तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही कमी शिकलेला असला, तुमच्याकडे अर्थकारण कमी असलं, पैसा हातात कमी असला, तरी तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला शिकवलं का नाही शिकवलं? आता त्यांच्याकडे डिग्री आहे पण त्यांच्या हातामध्ये काम आहे का? अजिबात नाही. तर या भागाची दुर्दैवी अशी गोष्ट आहे की भाजपला विदर्भाचा, नागपूरची आठवण फक्त इलेक्शनच्या काळामध्ये येते, पण जेव्हा खऱ्या अर्थाने या भागाचा विकास करायची वेळ येते तेव्हा भाजप या भागाचा कधीही विकासाच्या बाबतीत विचार करत नाही. या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी MIDC या भागामध्ये कुणी आणली असेल तर ती काँग्रेसच्या काळामध्ये आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये आले होते. ज्या कंपनी त्या काळामध्ये आल्या होत्या तेवढ्याच कंपन्या आता आहेत. त्याच्यानंतर एक सुद्धा नवीन कंपनी या MIDC मध्ये आली नाही. जर नवीन कंपनी इथे येणार नसेल तर मग तुमच्या मुलाला मुलीला जे डिग्री आहे, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झाले, त्यांनी काय करायचं? तर भजा तळायच्या. भजा तळणं हे चुकीची गोष्ट नाही, पण तिथं जर 4थी पास झालेला व्यक्ती भजी तळत असेल ना, तर तो व्यवसाय करत असेल आणि त्याला जवळ एखादा तिथंच दुकान काढून इंजिनियर झालेला मुलगा जर भजी तळत असेल तर कसं परवडणार? 4थी झालेला पास झालेला बाप आणि त्याच्याजवळ इंजिनियर झालेला मुलगा, दोघं मिळून जर भजा तळत असतील, वडापाव करत असतील, चहा विकत असतील, तर हे त्या बापाली बघितलेलं स्वप्न नाही. आपलं स्वप्न लय मोठे, आपल्या परिवारासाठी मोठे, आणि मग त्यासाठी आपल्या विचाराचा उमेदवार सुद्धा निवडून येणं तितकंच महत्वाचं आहे. अहो काही नसताना हा तुमच्यासाठी लढलाय, जेव्हा आमदार होईल तेव्हा बघा लढत किती मोठी असेल.
आणि महाविकास आघाडीचं सरकार तर या महाराष्ट्रामध्ये येणार म्हणजे येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आणि मग हा कार्यकर्ता जेव्हा इथं लढेल, मी असेल, विश्वजित भाऊ असतील, यांचे अनेक मित्र आहेत, आणि मग अशा पद्धतीने आपण सत्तेत असताना तुमच्या ज्या कुठल्या अडचणी आहेत त्या 100% सुटल्याशिवाय राहणार नाही. महानगरपालिकेमध्ये काम करणारे जे आमचे कर्मचारी आहेत, तुम्ही निश्चिंत राहा. इथं असणारा युवा वर्ग ज्यांच्या हातामध्ये डिग्री पण काम नाही, तुम्ही निश्चिंत राहा. अहो, महिला सुरक्षतेचा प्रश्न या भागामध्ये खूप मोठा आहे. आज तुमची मुलगी जर शाळेत जात असेल तर आई म्हणून, वडील म्हणून तुम्हाला भीती वाटते, अरे घरी नीट येईल का, तिच्यावर दुर्दैवाने कुठला अत्याचार होणार नाही ना. अहो, ही भीती पूर्वीच्या काळामध्ये कधी वाटत नव्हती, पण जेव्हापासून भाजप सरकार या राज्यात आलंय तेव्हा आई वडिलांना भीती वाटते की आपली मुलगी वेळेवर घरी येईल का. ही परिस्थिती आहे. आज ज्या भूमीमध्ये मी उभा आहे ती भूमी तुमच्या सगळ्यांची, कुठल्या दुसऱ्या विचाराची नाही, ही संविधानावर प्रेम करणाऱ्या लोकांची भूमी आहे. आणि या भूमीमध्ये, या शहरामध्ये गेल्या 240 दिवसामध्ये 210 बलात्कार झाले, 320 विनयभंग झाले आणि 190 पॉस्कोच्या केसेस झालेल्या आहेत. अहो, या शहरामध्ये होम मिनिस्टर आहे का नाही आहे? मग त्यांच्याच भूमीमध्ये तुम्ही होम मिनिस्टर आहात असताना, गृहमंत्री असताना, तुम्हाला तुमच्या शहरामध्ये तिथं महिलांची सुरक्षता करता येत नाही. जर हेच तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या पदाचं काय तुम्ही लोणचं घालता? त्या पदाचा वापर तुम्ही कशासाठी करता? कुटुंब फोडण्यासाठी. त्या पदाचा वापर तुम्ही कशासाठी करता? राजकारण करण्यासाठी, कोणावर तरी दबाव आणण्यासाठी. अहो, तुम्ही काही करा, पण आता लोकांनी निर्णय घेतलेला आहे की काही झालं तरी महाविकास आघाडी सरकार या महाराष्ट्रामध्ये आणायचं म्हणजे आणायचं. अहो, भाजपचे मोठे मोठे नेते महाराष्ट्र फिरू शकत नाहीत. आता होम मिनिस्टर साहेबांचं बघा, इथंच अडकून बसले. महायुतीचे सर्व इतर नेते त्यांच्याच मतदारसंघामध्ये अडकून बसलेले आहेत. त्यांचे उमेदवार त्यांना फोन करतात, अहो आमच्या प्रचारासाठी या. अहो, महायुतीचे आणि भाजपचे नेते म्हणतात, अरे तुझं सोड, आमचं जरा अडचणीचं झालं, आम्हीच निवडून येतो का नाही हे आम्हाला माहित नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्यामध्ये काय केलं असेल तर द्वेष निर्माण केलेला आहे. तुमच्या सगळ्यांचे प्रमुख प्रश्न काय? हाताला काम आणि पोटाला अन्न. त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा हे काय चर्चा करतायत की द्वेष निर्माण करतायत, हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न तिथं करतायत. मी तुम्हा सर्वांना प्रश्न करतो की जर राजकीय दृष्टिकोनातून काय पक्षांनी जर दंगल घडवली, त्याच्यामध्ये दगड मारणारा सुद्धा गरीबाचा पोरगा असतो, दगड खाणारा सुद्धा गरीबाचा पोरगा असतो. जेव्हा एखादं दुकान जळतं ते गरीबाचं जळतं, एखादी झोपडी आणि घर जळतं ते सुद्धा गरीबाचं जळतं. आणि हे सगळे नेते एसी मध्ये बघून फक्त तमाशा बघतात. त्यामुळे आता वेळ आलेली आहे की आपण कोणाच्या बाजूने आहोत? आपल्या भवितव्याच्या बाजूने आहोत काय राज्यकर्त्यांच्या बाजूने आहोत? आणि राज्यकर्ते फक्त जातीवाद करून राज्य करतात, पण आपलं घर आणि पोट चालवायचं असेल तर आपल्या हाताला काम लागतं. पण हाताला काम देण्यासाठी आपल्या विचाराचं आमदार असतं तितकंच महत्वाचं आहे आणि आपल्या विचाराचं सरकार असणं पण तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे या मुलाबरोबर, या कार्यकर्त्याबरोबर, या आमच्या मित्राबरोबर, ह्या संघर्ष योद्ध्याच्या कार्यकर्त्याबरोबर तुम्ही सर्वजण आहात का? आम्ही जेव्हा 800 किलोमीटर चाललो, शेवटच्या दिवशी जेव्हा आम्ही नागपूरला आलो, शहरामध्ये 1 लाख लोक होती. तुमचेच प्रश्न होते, शेतकऱ्यापासून कष्टकऱ्यापर्यंत. जेव्हा आम्ही सर्वजण तिथं विधिमंडळाकडे जायला निघालो, मुख्यमंत्र्यांना भेटायला, का अहो आमचं ऐका. पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणत होते, नाही नाही आम्ही कशात बिझी आहे, तर भ्रष्टाचारात बिझी आहे, आम्हाला तुमचं काय ऐकायचं नाही. आम्ही म्हणलो तुम्ही ऐकत नसाल तर आमचा आवाज तुमच्या कानावर पोहोचवण्यासाठी आम्ही विधिमंडळाकडे येऊ. हजारो लोक तिथे विधानसभेकडे तिकडे गेले, तेव्हा हा कार्यकर्ता सुद्धा आमच्या बरोबर होता. यांनी लाठी खाल्ली, यांच्यावर तिथं पोलिसांनी हाणामार केली, त्यांना तिथं लागलं, हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. पण हा पट्या घाबरला नाही, हा लढला, हा आमच्या बरोबर राहिला आणि लढला. त्यामुळे लढणारा आमदार आपल्याला पाहिजे, रडणारा नाही. कारण ज्या व्यक्तीकडे पद आहे आणि पद असताना सुद्धा, आमदार असताना सुद्धा, तो जर इथून आमदारकी लढत असेल तर मी आपल्या सर्वांना विचारतो, त्यांनी त्याच्या MLC राजीनामा दिलाय का? दिलाय का? विधान परिषदेचे आमदार आहेत, राजीनामा दिलाय का? माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा माझ्या विरोधात जो व्यक्ती लढतोय तो सुद्धा विधान परिषदेचा सदस्य आहे, पण त्यांनी राजीनामा दिला नाही. माहिती का? का माहितीये? कारण घाबरलेत. त्यांना माहितीये
इथं असणारी जनता आता यांच्या पाठीमागे आहे, माझ्या मतदारसंघात माझ्या पाठीमागे आहे. त्यामुळे त्यांना माहिती ते पडणार आहेत, ते निवडून काही येणार नाही. म्हणून राजीनामा न देता ते विधानसभेची लढाई लढत आहेत. त्यामुळे या व्यक्तीला रडणारा उमेदवार म्हणायला काही हरकत नाही. हा लढणारा उमेदवार आहे, याच्या पाठीमागे उभा राहायचंय. अहो माझी फर्स्ट टर्म आहे, पहिली टर्म आहे, आता दुसऱ्या टर्म साठी मी लढतोय. मी सुद्धा आमदारकीसाठी उभा आहे. पण माझ्या मतदारसंघामध्ये तिथे असलेले तुमच्या सारख्याच स्वाभिमानी जनतेने, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पदाधिकारी इलेक्शन ताब्यात घेतलेलं आहे. तिथे असणारे निष्ठावंत कार्यकर्ते आणि स्वाभिमानी जनता म्हणते, दादा तुम्ही बाहेर जावा, महाविकास आघाडीसाठी तुम्ही काम करा, हा मतदारसंघ आम्ही तिथं लढू. आता मी तुम्हा सर्वांना विचारतो, माझ्या मतदारसंघामध्ये तिथं असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांनी जर इलेक्शन हातामध्ये घेतले असेल, नागरिकांनी इलेक्शन हातामध्ये घेतले असेल, तर मी तुम्हाला विचारतो, हे इलेक्शन तुम्ही हातामध्ये घेतलंय का? नक्की का? मग हे इलेक्शन लढत असताना तुम्हाला प्रेमाने आणि ताकदीने लढावं लागेल. ह्याच्याकडे पैसा नाही, ह्याच्याकडे काय असेल तर तुमचं प्रेम आणि तुमचा विश्वास आहे. आणि पलीकडे 500-600 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे इलेक्शन मध्ये 500 रुपये 1000 रुपये वाटले जातील. साधा विषय आहे, साधा माझा प्रश्न आहे. 500 रुपये जर मताला मिळाले तर आमदार किती वर्षासाठी असतो? 5. तर वर्षाला किती रुपये झाले? 100. तर दिवसाला किती रुपये झाले? 30 पैसे. 500 रुपयाच्या मताला भाजपकडनं वाटले जात असतील तर ते तुमच्या मताची, तुमच्या स्वाभिमानाची किंमत दर दिवशी 30 पैसे लावत आहेत. 1000 रुपये दिले तर 60 पैसे आहेत. इथं असलेल्या प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्त्या, नागरिकांना मी विचारतो, आपल्या स्वाभिमानाची किंमत कुणी लावू शकतं का? जे लावतात त्यांना उत्तर आपण लोकशाहीच्या माध्यमातून देणार का? त्यामुळे आपला स्वाभिमान टिकवण्यासाठी ही लढाई आहे, आपली निष्ठा टिकवण्यासाठी लढाई आहे, आपल्या भावी पिढीसाठी ही लढाई आहे, आपल्या पिढीसाठी लढाई आहे, आपल्या स्वाभिमानाची लढाई आहे, जी एकत्रित आपल्या सर्वांना लढावं लागेल. आणि ज्या लोकांना असं वाटतं की ही भूमी हे त्यांचं हेडक्वार्टर आहे, त्यांना खऱ्या अर्थाने उत्तर देण्याची जरूरत आहे. इथं झेंडा जर कुठला त्या ठिकाणी फडकणार असेल तो महाविकास आघाडीचाच फडकणार. जे संविधानावर विचार आणि विश्वास ठेवणारे लोक आहे त्यांचाच झेंडा इथं फडकणार. आणि तो फडकल्यानंतर आपल्या मतदारसंघाची चर्चा फक्त या महाराष्ट्रामध्ये होणार नाही तर या देशामध्ये होईल. त्यामुळे या मतदारसंघाची सकारात्मक चर्चा आणि संविधानाची ताकद, विचाराची ताकद जर आपल्या सर्वांना दाखवायची असेल तर या कार्यकर्त्याच्या पाठीमागे तुम्ही भक्कमपणे उभा राहा. तुम्ही राहाल असा विश्वास इथं व्यक्त करतो. सर्व मित्र पक्षांना मी आभार व्यक्त करतो. सर्वांनी ज्यांनी पाठिंबा दिला या कार्यकर्त्याला त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारा पाठीमागे तुम्ही सर्वजण राहिलात त्यासाठी सुद्धा आभार. त्यामुळे तुम्ही लवकर 20 तारखेला मतदान, 23 तारखेला गुलाल खेळायचा, 26 तारखेला आमदार म्हणून शपथ घ्यायची आणि 26 तारखेनंतर 5 वर्ष या भूमीची सेवा तुम्हाला करायची. 12 दिवस या कार्यकर्त्यासाठी द्या, पुढचे 5 वर्ष हा कार्यकर्ता तुम्हाला देणार आहे. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आणि विजयाची लढाई लढत असताना जेव्हा गुलाल खेळायचा आहे या कार्यकर्त्याला बोलवायला तुम्ही राहू नका. हा कार्यकर्ता सुद्धा तुमचा गुलाल खेळण्यासाठी 23 तारखेला येईल. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. रामकृष्ण हरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.